नातीसाठी भोले शंभो हर महादेव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मार्ग घेतलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सुरेंद्र. नमस्कार मित्रांनो, आपण मागील भागात श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि श्री क्षेत्र रेणुका मंदिर चांदवड यांचे सुंदर दर्शन घेतले. आता भक्तिमय प्रवासाचा दुसरा टप्पा आपण आता चालू करत आहोत. तर आपण आलो आहोत मालेगावजवळील पवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र चंदनपूर येथे. इथलं धार्मिक महत्त्व, शांत वातावरण आणि दर्शनाचा दिव्य अनुभव आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर भक्ती आणि श्रद्धेचे भरलेला हा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, आता आपण चंदनपूरला पोहोचलो आहोत. आता आपण गाडी पार्क केली अशा प्रकारे. आता इथे पार्किंग पण दिलेली आहे, मल्हारवाडा पार्किंग, चंदनपुरी तालुका मालेगाव, असे 100 रुपयाची पार्किंग केलेली आहे. आता गाडी आपण इथं पार्क केलेली आहे आणि आता आपण दर्शनाला जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण चंदनपुरीला पोहोचलो आहोत. आता आपण मल्हार रिसॉर्ट आणि ईशा लॉजिंग बोर्डिंग इथे आपल्या भाच्याचा प्रोग्राम आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो तिथं काय प्रोग्राम आहे. तर आता जाऊया. अशा प्रकारे विक्री करतात. ही यात्रा खूप मोठी असते चंदनपुरीची. ते बघा, आता इथून देवस्थान जे आहे चंदनपुरीचं खंडेराव महाराजचं, ते 1 किलोमीटर आहे. तरी आपण जाणार आहोत. आपल्याला दर्शन तर काही मिळणार नाही, पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आता जाऊया. मित्रांनो, हा जो प्रोग्राम इथं आहे मल्हार रिसॉर्ट ईशा लॉजिंग बोर्डिंग, अशा प्रकारे इथं प्रोग्राम आहे त्यांचा. खूप छान आहे. आता हा जो नवसाचा प्रोग्राम आहे, तुम्ही मागचा ब्लॉग बघाल ना तर तुम्हाला मी वणीचा नवसाचा प्रोग्राम दाखवला होता. आता आपला भाषाचा नवसाचा प्रोग्राम आहे. आता त्यांनी इथं असं मस्त स्वयंपाक केलेला आहे आणि नैवेद्य दाखवायला घेऊन गेलेले आहे अशा प्रकारे. आता इथे ही तिखट भाजी बनलेली आहे आणि गोड नैवेद्य दाखवायला घेऊन गेलेले आहे. तर आता आपण पहिले दर्शनाला जाऊया. अशा प्रकारे इथं रेंटने जागा घेतलेली त्यांनी. तर आता मोठे बंधू पण आले, आपले वहिनी पण आल्या, आई पण आहे आपली, आणि बाचे आणि ते नैवेद्य दाखवायला गेलेले आहे. गोड नैवेद्य, तिखट नैवेद्य दाखवायला जाणार आहेत. हे आपले दाजी आहेत बसलेले. हे आमचे बाजून आहे, आमची बहीण. अशा प्रकारे आता एक नैवेद्य दाखवून आलेले आहे लोक. आमची बहीण माझ्या बाच्यांची मिसेस आहे. हे बाचे माझे, हे पण बाचे, हे दाजी आहे. माझ्या बाजूची गाई आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आता सर्व कार्यक्रम झालेला आहे आपला. आता यांचा तळी भरण्याचा प्रोग्राम चालू आहे. अशा प्रकारे तळी भरता बघा, मी तुम्हाला दाखवतो. तळी भरण्याचा प्रोग्राम चालू आहे. हो, तुमना पण ना भाऊ. अरे तुमना पण अशा प्रकारे तळी भरायचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे महत्त्व असतं तळी भरायचं. कुलदैवत असतं आपले.
तो कोटम घे ना पहिले याला कोटम म्हणतात. आता कोटम घेतील ते. कोटम म्हणजे तिखट जेवण आणि तिखट आणि खार असे बोलतात. गोड जेवणाचं ते देऊन आलेले आहेत. पाणी घ्यायचं, पाणी पिवायचं. आता तुम्ही पण पूजा करून घ्यायची. भाषे गाणी म्हणे बरोबर. एक भाषा त्याला काय म्हणतात? मी काय म्हणत नाही नाही अच्छा हे 10-20 रुपये लावू द्या. तुला फोटो भरू नका बघ. त्या बाजूला पण कार्यक्रम चालू आहे. असे भरपूर कार्यक्रम चालतात इथं चंदनपुरीला. तुझ्या दरबारी आलो, तुझा कोटम भरला, तसा आम्हाला शेरला 1.25 शेर मिळू दे. आनंदात राहू दे. बोल खंडेराव महाराज की जय. मित्रांनो, पहिले तळी भरली, नंतर कोटम केला, आता परत तळी भरली. तळी भरली म्हणजे आपल्या भाच्यांच्या सासऱ्यांकडून तळी असते, म्हणजे दोघांच्या घरांची तळी असते.
असे वाटीचे 5 तुकडे करायचे खोबऱ्याच्या. बस हर हर घ्या हातात घ्या ते नंतर दर्शन घ्या हे घ्या पांढरा राव तुझं हातात घ्या हे का दादा याची तळी भरून झालेली आहे आता अशा प्रकारे. आता आपण भोजनचा स्वाद घेणार आहोत. आणि नवसाचा जो प्रोग्राम झाला आहे आता इथं देवाचा पूर्ण कार्यक्रम झालेला आहे. आता फक्त आपण प्रसाद घेणार आहोत. तर चला आता प्रसाद घेऊया. मित्रांनो, आता नैवेद्याचा प्रोग्राम चालू आहे आपला. अशा प्रकारे नैवेद्य दिलेला आहे. आमचे भावाचे सासरे, हे आमचे दाजी आहे, आमचे भाऊ आहे आणि नातू हे आमची आई आहे, हे आमची बहीण आहे. अशा प्रकारे नैवेद्याचा प्रोग्राम चालू आहे. अशा प्रकारे हा जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हे मामा या जेवायला आपलं आजचा जो प्रोग्राम आहे तुमचे भाचे त्यांच्या आजीने नवस ठेवला होता चंद्रपुरीला. त्याचा आता नैवेद्याचा कार्यक्रम चालू आहे. आता हे खारं जेवण आहे किंवा तिखट जेवण आहे, गोड जेवण नंतर करणार आहे. आता आपण खारं जेवण जेवतो. या मंडळी जेवायला आमच्या आई खाली मस्त येते, त्याच्यामुळे आमच्या आई खुर्चीवर जेवण करते. हे आपले भाचे यांचाच नवसाचा जो कार्यक्रम होता ते पण आता भोजन गरम करत आहे आणि प्रसादचा स्वाद घेत आहेत. आपले मोठे भाच्याचं तुम्हाला मग दाखवलंच मी, परंतु आता लहाने भाचे पण बसले जेवत आहे. आपले लहान भाचे आणि त्यांचे काका आहेत ते पण जेवत आहेत, प्रसाद ग्रहण करत आहेत. अशा प्रकारे वहिनी आमच्या ज्योती आहे. आता हे व्हेज जेवण चालू आहे आता ज्योती रेखाबाईचं. अशा प्रकारे आता यांचं जेवण झालेलं आहे. ते मस्त बसले. हे लहान बाळाला पण खाऊ घालत आहेत. हा छोटासा कार्यक्रम होता. तो जो पहिला ब्लॉग तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल. तो वनीला मोठा प्रोग्राम होता, परंतु हा छोटा प्रोग्राम होता. आणि याच्या आधी आपण ज्यावेळेस ब्लॉगिंग करत नव्हतो तर त्यावेळेस खूप मोठा कार्यक्रम आहे चंदनपुरीत झालेला होता. आता आपण चंदनपुरीला दर्शन तर काय होणार नाही, परंतु कळसाचं दर्शन घेऊन येणार आहोत. तर आता आपण दर्शनाला जाऊया. चंदनपुरीचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असे सांगण्यात आलेले आहे. चंदनपुरी हे मालेगावजवळ एक पवित्र तीर्थक्षेत्र असून हे ठिकाण भगवान दत्तात्रय यांशी संबंधित मानले जाते. येथे दत्तात्रयांनी तपश्चर्या केल्याची श्रद्धा आहे, त्यामुळे स्थान भक्तांसाठी अत्यंत पूजनीय आहे. या ठिकाणचं नाव चंदनपुरी पडलं कारण येथे पूर्वी चंदनाची घनदाट वने होती असं सांगितलं जातं. चंदनाचा सुगंध आणि निसर्गरम्य वातावरण आजही इथल्या शांततेत अनुभवायला मिळतो. विशेषतः दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांचा विश्वास आहे की येथे मनापासून केलेली प्रार्थना मन शांती, संकटमुक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देते. चंदनपुरी हे केवळ धार्मिक स्थळ नसून हे आध्यात्मिक आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला शोधण्याचं ठिकाण आहे. मित्रांनो, आपण प्रसाद खाऊन झालं, आपलं भोजन झालं. प्रसाद म्हणजे भोजन झालेलं आता. आणि आपण चंदनपुरी खंडेराव महाराजचं दर्शन घ्यायला जात आहोत आता आपण. आणि ही बघा यात्रा कशी आहे, खूप अशी गर्दी आहे. दर्शन तर काय होणार नाही आपलं, परंतु आपण कळसाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आता तुम्हाला या जत्रेचा माहोल दाखवतो सर्व कसा आहे. बघा तुम्ही किती जत्रा आहे. हे बघा, या जे जत्रा म्हणता याला किंवा यात्रा म्हणता, अशा प्रकारे दुकानं असतात. तेव्हा विळी बघा, आता हे विळी घेत आहे हे लोक.
आपण तशी अंजलीची पण घेऊ शकतो, परंतु याच्या जत्रेत घेतात ना वस्तू. अच्छा, आठवण राहावी म्हणून ते घेत आहे. चंदनपुरीला काहीतरी एक वस्तू द्यावी. चंदनपुरीला काहीतरी लोखंडाची वस्तू घेतली म्हणून ते घेत आहे. अशा प्रकारे त्यांनी घेतली. 100 रुपयालाच दिली त्यांनी. 130 सांगत होते. कितीला दिली? 100 रुपयाला 300 रुपये सांगत होते. मित्रांनो, याला म्हणतात जत्रा. जत्रा आता पण शब्द आहे, जत्रा यात्रा. अशा प्रकारे आपण खंडोबा महाराजांच्या मित्रांनो, अशी चंदनपुरीला खंडोबा महाराजच्या बाजूला अशी एक प्लेस आहे. चंदनपुरी खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. पण तू गर्दी बघा, गर्दी जाऊ शकत नाही. खूप गर्दी आहे. आणि अशा प्रकारे 7 पाळणे पण आहेत. कोणती वस्तू घ्या 10 रुपयात, कोणती वस्तू घ्या 10 रुपयात, असे दुकान आहे. अशा लहान पोरांच्या मनोरंजनासाठी इथं पाळणे आहेत. हा मोठा पाळणा आहे, रात पाळणा म्हणतात. अशा प्रकारे फायनल केलं यांनी 600 रुपयात. 800 रुपयाची वस्तू. काय रॉकची गाडी ही घ्यायची का? लहान मुलाची आठवण. हो, हे लहान मुलाची आठवण म्हणून त्यांनी घेतलं नातीसाठी. नातीसाठी घेतलेलं. सांगितलं. आठवण म्हणून, बाकी काही नसतं. आपण चंदनपुरीच्या यात्रेत आलो म्हणून त्यांनी ही वस्तू घेतलेली आहे नातीसाठी. पूजा भांडार असं दुकान आहे. त्याला काय म्हणतात? ड्युटी कुठली? ड्युटी बुटली घ्यायची आहे ना आता. ड्युटी बुटली घेतात ते. चंदनपुरीलाच मंदिराच्या बाजूला शिव मार्तंड पूजा भांडार वस्तू भांडार असे दुकान आहे. तिथे त्यांनी घेतले. ओके. चंदनपुरीला खंडोबा महाराजांच्या मंदिराच्या बाजूला शिव मार्तंड पूजा वस्तू भांडार आहे. इथे यांनी असं एक छानपैकी ड्युट्या बुथला घेतला आहे आणि त्यांनी खूप चांगला रेट लावलेला आहे. अशा प्रकारे इथं तुम्ही वस्तू घेत राहा. मित्रांनो, ह्या ज्या यात्रेच्या वस्तू घेतात ना, त्या फक्त आठवण म्हणून घ्याव्या लागतात. आणि आपल्या नाशिकला पण मिळतात त्या वस्तू. तो एक आठवण असते म्हणून घेत असतात. आणि यात्रेचं खूप महत्त्व असतं. ते समोर खंडोबा महाराजांचे मंदिर आहे चंदनपुरीचे. आणि आपण हे जे ब्लॉगिंग करतोय आपण आपला फायदा करत नाही आहे, पण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात यात्रेचं महत्त्व काय असतं ते. मित्रांनो, हा चंदनपुरीचा मेन रस्ता आहे गावातला. आता आपण बानाई मातेच्या दर्शनासाठी जात आहोत. तर आता बघूया दर्शन होतं का काय. तुम्हाला दाखवतोच मी. कळसाचं दर्शन घ्यायचं आणि मग आपण परतीच्या मार्गाला निघणार आहोत. आपण राजमहल जाणार आहोत. आता बघूया. आता हे राजमहलचं म्हणताय जोडग्याच्या पुढे, पुढे जातो बघूया आपण. आता आपले चंदनपुरीचे खंडोबा महाराजचे दर्शन झाले. नंतर बाजूलाच आपण जत्रा फिरलो, पूर्ण दुकानं वगैरे बघितले. आता श्री क्षेत्र बानाई मातेचे मंदिर आहे चंदनपूरचे, इथं आलेलो आपण. आता इथं आपण दर्शन घेणार आहोत आणि पुढील मार्गाला जाणार आहोत. तुम्हाला आम्ही सांगितलं जातं कुठं जायचं. अशा प्रकारे आपले भाषे पण इथं आले होते बानाई मातेच्या दर्शनाला. आता आपण बाहेरून दर्शन घेणार आहोत. आपले भाचे पण आले होते बानाई मातेच्या दर्शनासाठी. मी पण दर्शन घेतलं. तर आपण पुढच्या मार्गाला बोला बोला. हे कोणाचं मंदिर आहे? भानुमाता. भानुमाता. आहे का? बानाई मातेचं खूप छान दर्शन झालं. चंदनपुरी यात्रा पण खूप छान झाली. त्यातल्या त्यात आम्ही अचानक आल्यामुळे आम्हाला खूप छान खायला मिळाले. जेवणाचा आस्वाद पण खूप छान झाला. आमची यात्रा सफल झाली. आता रिटर्नच्या प्रवासाला आम्ही निघालो आहे. आम्हाला खूप खूप आनंद झाला. गोसाई काकीमुळे आम्हाला हे सगळं बघायला मिळाले. नातेवाईक भेटले, ते बघून त्यांचा आदर तिथे बघून आम्हाला खूप आनंद झाला. ओके, चल. प्रत्येक वर्षी गोसाई दाजींनी आम्हाला बोलवावं, कोकण खायला यावं आणि चंदनपुरीला भेट द्यावी हीच गोसाई दादांना विनंती करते. बाय.
मित्रांनो आता आपण चंदनपूरला खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊन आलो. कळसाचं काय आहे ना आपण घेऊन आलेलो आहे आणि बाणे मातेचं दर्शन घेतलो आहे. परत आपण आपल्या कार्यक्रमस्थळी आलेलो आहे आणि आता आपण पुढे निघण्याच्या मार्गस्थान आहोत. आता आपण इथून जोडग्याच्या पुढं राजमाने गाव आहे, एका बाईच्या इथे जाणार आहोत. आता आमचे दर्शन झाले तर आता आम्ही पुढे निघणार आहोत. अशा प्रकारे इथे कार्यक्रम चालतात. आता आपण राजमान्याला निघत आहोत. हे भेटीगाठी चालू आहे यांच्या. मित्रांनो आता आपलं इथलं मस्त चंदनपूरचं छान दर्शन झालं, यात्रा फिरून झाली, सर्व झालं. आता आपण रेखाबाईच्या इथे राजमाना गाव आहे एक जोडग्याच्या पुढं. तिथून किती किलोमीटर गाव आहे आपलं राजमाना तिथे? आता 40 किलोमीटर. हो बापरे, अजून आम्ही इथून 40 किलोमीटर जर्नी करणार आहोत. तर आता आपण डायरेक्ट राजमान्याला भेटूया. मित्रांनो आपल्याला राजमान्याला पण जायचं होतं, परंतु काही आपल्याला चंदनपूरलाच खूप वेळ झाला, त्याच्यामुळे आपण काही गेलो नाही राजमान्याला. तर आपण हा ब्लॉग आता आपण इथे संपत आहोत. आता आपण घरी पोहोचलेलो आहोत. तर अशा प्रकारे आज आपण श्री क्षेत्र चंदनपूरचे पवित्र दर्शन घेतले. मनाला शांतता देणारा हा अनुभव आणि भक्तिमय वातावरण खरोखर अविस्मरणीय आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप छान प्रेम दिलं. आपण इच्छामूर्ती गणेश मंदिर आणि श्री क्षेत्र चांदोड्याचे दर्शन घेतले, रेणुका मातेचे. आणि हा दुसरा ब्लॉग आपला श्री क्षेत्र चंदनपूरचे दर्शन घेतले. देवाच्या कृपेने हा प्रवास सुखरूप आणि आनंददायी पार पडला, याबद्दल मनापासून कृतज्ञता. तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि नवीन अनुभवासह तोपर्यंत जय गणेश, जय रेणुका माता, जय दत्तगुरू. धन्यवाद मित्रांनो. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. मार्ग घेतलेल्या सोबत चालत राहा. बाय, टेक केअर.